तुझं नाव सांग पहिले आणि काय बनवलं त्याने. जोरात बोलायचं. काय बनवलंय तू? माझे घर सुंदर घर असं आहे का? बरं ठीक आहे. तुझं काय आहे? तू बनवलंय कसं काम करतोय? केदारनाथ मंदिराची प्रतिकृती आहे का? अरे वा सुंदर छान छान. पवनचक्की काय करते रे? पवनचक्की हा बर म्हणजे हा हिला स्वच्छ ऊर्जा म्हणतात. सांगा स्वच्छ ऊर्जा म्हणजे हिच्यामध्ये काय असतं? दगडी कोळशापासून जी लाईट चार्ज आहे हिच्यामध्ये प्रदूषण होतं बरोबर. हिच्यामध्ये प्रदूषण होतं. घर माझं घर सुंदर घर छान. काय तुम्ही बोल बेटा. घर बनवलंय का? माझं घर सुंदर घर छान. रंग छान दिले करायला. बघा राष्ट्रीय एकात्मतेसाठी काय केलंय रे? तिरंग्याचं चित्र काढलेलं आहे. तो तिरंगा कोवळा रंगामध्ये उलटा करून दिलेला आहे. तुमच्या वेळेस आपण नीट करेक्शन करून घेऊया. काय अरे वा छान मस्त. सांग मला फिरून नको सांग. 26 येतोय. कॅलेंडर बद्दल 2025 वर्ष बदललं आणि 2026 आलं का? अरे वा छान मस्त छान छान छान. जोडून ठेवलं चालतं. तू सांग. चंद्रयान आहे बरोबर. जाण्यासाठी तयार आहे. फटाफट टेक ऑफ करून. अरे वा छान. मला हा धरून ठेवायला गेले त्याला एकला पाहिजे माती फुफ्फुस आहे. काय काम करतात ते फुफ्फुस? आपण जे श्वसन करतो त्याची हवा फुफ्फुसांमध्ये जाते. कशी जाते दाखव मला. अरे वा बघा फुफ्फुसांचा आकार आकुंचनाने प्रसारण पावतो. एकच रंगाने रंगवले छान ना मस्त छान. हा सोलर सिटी आहे का? ही इथून ऊर्जा कशी तयार होते? ऊन पडतं याच्यावर त्याच्यामुळे मग ते काय करतं? या प्लेट्स काय करतात? लाईट तयार करतात का? मग लाईट कुठे वापरतो तू? घरांमध्ये शेतीसाठी पण वापरतो का? इथे शेती दाखवली. शेतीला मोटर पंप चालू करण्यासाठी घरांमध्ये वापरतो लाईटसाठी. अरे वा ही स्वच्छ आणि हरित ऊर्जा म्हटली जाते. हिला हिच्यामुळे प्रदूषण वगैरे होत नाही. जसं पवनचक्की आहे तर सोलर छान. काय ना सुंदर छान छान झाडं खूपच लावली तुझ्या गावामध्ये तर. हा तुझं नाव काय आहे? बर कितीला शिकते? हा भरपूर झाडं लावले तुझ्या गावामध्ये. मग काय होईल झाडांमुळे? काय होतं जास्त झाडं लावली तर? हा ऑक्सिजन मिळतो आणि आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं बरोबर. बर काय केलं तू? ओला कचरा सुका कचरा. याच्यामध्ये कोणता कचरा आहे? सुका. आणि याच्यामध्ये ओला कचरा. असं कशामुळे करतात? कारण परिसरामध्ये घाण व्हायला नको म्हणून आपण कचरा वेगवेगळा ठेवायचा. आणि या कचऱ्याचा वापर काय म्हणून होतो आपल्याला? आपल्या शाळेत काय करतो आपण कचऱ्याचं? काय करतो? बोल ना. शाळेत हा माझं घर सुंदर घर. आणि बघा तू राष्ट्रीय एकात्मता जपण्याचा पण प्रयत्न केला. बघा आपला भारताचा तिरंगा ध्वज त्याने आपल्या घरावर लावलेला आहे. लोक वेगवेगळ्या रंगाची झेंडे लावतात. कोणी कोणत्या धर्माचा कोणी कोणत्या पंथाचा. पण त्याने काय केलं? हे आपल्या पूर्ण देशाचा जो भारतीय राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक आहे आपला तिरंगा लावलेला आहे. छान मस्त सुंदर. एक उभा राहा शिस्त पाळतो. नीट बोल. माझे नाव पियुष परांजपे. मी इयत्ता 4वी मध्ये शिकतो. मी आज चंद्रयान 4 बनवतो. बर हे इस्रो लिहिलंय तू. काय आहे इस्रो?
माहिती आहे का तुला? हा, ही ना इस्रो एक संस्था आहे की जी आपल्याकडे या चंद्रयान किंवा जे मंगळयान वगैरे पाठवलं आपण भारताने त्याच्या बाबतीत संशोधन करणारी संस्था आहे. कसं टेक ऑफ करतो दाखव. अरे वा, तुझे ताक पण लागते रे. अरे वा, सुंदर. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. समोर बघायचं. हा, सुंदर घर आणि हरित घर बनवलेलं आहे. तू या घराच्या आजूबाजूला सगळी हिरवळ आहे छानपैकी. लॉन्स लावलेली छानपैकी. हा, सुंदर घर बनवलंय. मस्त आहे. तू उभं राहा. इकडे साडी. एक सुंदर घराची प्रतिकृती बनवली. छान रंग वापरले आहेत. हा, मस्त बनवलंय घर. सुंदर छानपैकी. बस काय पुराणा सुंदर माझ्या ना छान पूर्ण गावात बनवलंय तू. रस्ते पण मस्त दाखवलेत. हा, एकदम मोठे मोठे रस्ते तू तुझ्या गावामध्ये. कचऱ्याचं व्यवस्थापन केलंय. इथे सुंदर शेती पण लावली गावामध्ये. छान. बर, काय बनवलं राधिका? सुंदर घर बनवलंय का? अरे वा, मध्ये तू मस्त चटई पण आखली रंगीत. हा, तुम्हाला छान चटई पण लावली त्याने. घरात फुलं वगैरे सुंदर सजवलंय आणि झाडं पण तुझ्या घराच्या अवतीभोवती ना. त्याच्यामुळे काय तर आपला शुद्ध हवा भेटते ना. मी शेतकरीला मदत व्हावी म्हणून हा प्रयोग बनवला आहे. हा प्रयोग चोर किंवा जंगली प्राणी पीक खायला आले तेव्हा हा ते गवताच्या जवळपास आले तेव्हा ते पिकांच्या जवळपास आले तेव्हा ते ओढत होतं. अरे वा, सुंदर. म्हणजे कोणीतरी चोरी कर. बर, काय काय केलं तुझ्या घरात? खूप अशी झाडं लावलेली आहेत. आणि पवनचक्की पण का? पवनचक्की कशासाठी असते? लाईट तयार करते ना घरात. वीज ऊर्जा तयार करते, वीज तयार करते. त्यामुळे मग घरात आपल्याला बल्ब लावता येतील, विद्युतचे उपकरणं वापरता येतील. बर, गेट बनवलंय. गेम बनवलाय का? अरे वा, सुंदर. भूलभुलैयासारखा गेम आहे तो. अरे वा, सुंदर. छान खेळायला मस्त गेम आहे का? छान, मस्त. हिचा व्हिडिओ स्टार्ट दाखव. काय आहे? लाईट पण लागतं का? हा, काही नसतं. गेट लाव. वेगवेगळी लाईट. एक तारीकडे एक तारीकडे लाव. अरे वा, खूप छान उजेड आहे घरामध्ये. सुंदर. आणि हा झोपाळा पण आहे. झाडं पण छान छान लावले तू. झाडांमुळे आपल्या परिसरात जे प्रदूषण असणार ते प्रदूषण कमी होतं आणि तापमान पण कमी होतं. बरोबर का नाही? म्हणून काय करायचं, घराच्या अवतीभोवती खूप सारी झाडं पाहिजे आपल्या. ऊन लागत नाही, तापमान कमी होतं, हवा स्वच्छ राहते. सुंदर, छान पद्धतीने बनवली.